तिसऱ्या दिवशी बंद। आज आपण पाहत आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या 12 वर्षांच्या मुलीचा नदीत बुडून मृत्यू। पाईपलाईन असून पाणी नाही, हँडपंपही धूळ खात। काठोदा पारधी बेड्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य। यवतमाळमधील मुलीच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करणार। माझ्याच्या बातमीनंतर आदिवासी मंत्री अशोक उईक यांचं आश्वासन। तर सोलार पॅनल घेऊन आदिवासी विभागानं प्रोजेक्ट इन्स्पेक्टर पथकासह मुलीच्या गावात दाखल। बीडच्या सनगावमधील वकील महिलेला सरपंचासह 10 जणांकडून काठ्या आणि पाईपनं अमानुष मारहाण। मंदिरातील लाऊडस्पीकर विरोधात तक्रार केल्यामुळे मारहाण केल्याचं समोर, 10 जणांवर गुन्हा। हिंदी विषयाच्या सक्तीविरोधात मनसेचं आंदोलन। मुंबई आणि पुण्यात मनसैनिकांकडून हिंदी सक्तीच्या GRची होळी। मोदी शहांना इंग्रजी मराठी येत नाही म्हणून ते हिंदी लादतायत। संजय राऊतांचा हल्लाबोल। राज ठाकरेंचं स्क्रिप्ट सागर बंगल्यावरून आल्याचा टोला। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला अटक। बीडमध्ये दाखल, तर पोलीस महानिरीक्षकांकडून सेवेतून बडतर्फीची कारवाई। नाशिकमध्ये पोलिसांवर दगडफेक प्रकरणी आतापर्यंत 38 जणांना अटक। MIM शहराध्यक्ष मुख्तार शेखसह 7 जणांना 1 दिवसाची पोलीस कोठडी। अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार। आरोग्य खात्याचा महत्त्वाचा निर्णय। तर रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारींसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप। पुण्यातला भिडे पूल 1.5 महिना वाहतुकीसाठी बंद राहणार। मेट्रोच्या कामामुळे पूल बंद करण्याचा निर्णय। संध्याकाळच्या वेळेत वाहतूक कोंडीची शक्यता। पुण्यात चंदननगरमध्ये आई आणि मुलाकडून तरुणाची डोक्यात फरशी घालून हत्या। मुलीला वर्षभरापासून त्रास देत असल्याचा आरोप, मात्र तरुण हा मुलीचा बॉयफ्रेंडच असल्याची माहिती। शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचं पुण्यातल्या बालेवाडीत वितरण। अविनाश साबळे, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड यांच्यासह 159 क्रीडापटूंचा गौरव। नमस्कार, मी अमोल जोशी।